Today we are going to learn about algebraic formulae, expansion of square. Okay. बघा तर आधीच्या आपण क्लासमध्ये बघितलं क्लास 7th मधल्या सब्जेक्ट मॅथ्स त्याच्यामध्ये आपण 14 लेसन स्टार्ट केला होता आणि त्याच्यामधले काही एग्जांपल आपण बघितलेले आहेत. तर जे रिमेनिंग एग्जांपल आहेत ते आज आपण कव्हर करणार आहेत. तर सगळ्यांनी व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेट करा आणि ही जी कन्सेप्ट आहे अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर ती व्यवस्थित रीतीने समजून घ्या. ओके. तर लास्ट क्लास मध्ये आपला प्रॅक्टिस सेट 50 कंप्लीट झालेला होता. तर आता आपल्याला बघायचं एक फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यावरनं एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके. तर कुठला फॉर्म्युला आहे? जर x plus y in first bracket and x minus y in second bracket, then we get x square minus y square. That is our formula. बघा असाच फॉर्म्युला आपण a आणि b च्या स्ट्रक्चर मध्ये कसा लिहिणार? a plus b in first bracket, a minus b in second bracket, so a square minus b square. This is formula we use to solve example. Okay. अशा प्रकारचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण अनेक असे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी वापरू शकतो. तर कशा प्रकारे तो यूज करायचा आहे ते आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. तर यासाठी आपल्याला प्रॅक्टिस सेट 51 बघायचं. इथपर्यंत दिसतंय? yes or no? ओके. सो इथे आपण लिहूया प्रॅक्टिस सेट 51. So first example of practice set 51, that is x plus y in first bracket, x minus y in second bracket. So how to solve it? कशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो हे बघायचंय. तर बघा या ठिकाणी आपल्याला x plus y या पूर्ण ब्रॅकेटनी याला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यामुळे आपण काय करायचं 1 by 1 मल्टिप्लिकेशन करणार. x नी आधी करून घेऊ या दोघांना x minus y प्लस y ॲज इट इज ठेवायचं आणि प्लस y नी परत या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. साऊंड प्रोड्यूस करू नको त्याचा. x स्क्वेअर x into x स्क्वेअर मायनस x into y मायनस xy प्लस x into y into x means xy plus xy and y into y square. So plus xy and minus xy and plus xy cancel. So राहिलं काय बघा x square minus y square. अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि आपल्याला विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. ते म्हणजे x square minus y square. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला आपल्याला. इथे बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 3x minus 5 in first bracket, 3x plus 5 in second bracket. So how to solve it? By the same way of this example. हे ज्या प्रकारे आपण सॉल्व केलं सेम तसंच आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. फॉर्म्युला वापरून सुद्धा आपण इझिली आता प्रत्येक वेळेला ही स्टेप न करता आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला वापरून सुद्धा आपण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो विदिन अ सेकंड. ओके. सो काय होईल? फर्स्ट टर्म जी आहे त्याचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे आपला आन्सर. सो 3x स्क्वेअर मायनस सेकंड टर्म काय आहे 5 चा स्क्वेअर. ओके. सो आवर फायनल आन्सर विल बी 3x square means 9x square. 3 चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 5 चा स्क्वेअर काय होईल? यस करेक्ट 25. सो 9x square minus 25 is our answer. Then next third example, a plus 6 a minus 6, a plus 6 in one bracket
फाइंड आउट करायचा आहे त्याचा स्क्वेअर. सो a चा स्क्वेअर a स्क्वेअर अँड 6 चा स्क्वेअर काय होईल 36. सो दिस इज अवर फायनल आन्सर. समजत आहे? व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेट जर का केलं आणि समजून घेतलं तर एक्झाम्पल अतिशय इझी आहे. आणि तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे जर का आपल्याला मॅथ्समध्ये एक्झाम्पल सोडवताना परफेक्टनेस यायची असेल तर त्यासाठी प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज आफ्टर प्रॅक्टिस वी कॅन सॉल्व एनी एक्झाम्पल इझी. ओके. देन आपण थोडं वेगळं असं एक्झाम्पल आहे 4th नंबरचं तर ते सुद्धा घेऊयात. फॉर्म्युला इरेज केलाय आपण. लक्षात ठेवायचा जर का फर्स्ट ब्रॅकेट मध्ये प्लस असेल सेकंड ब्रॅकेट मध्ये मायनस असेल आणि टर्म सेम असतील तर काय होईल फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला होता. ओके. सो 4th example of 51 practice set, which is the 4th example, that is x upon 5 plus 6 and in second bracket x upon 5 minus 6. So we can solve by our formula. Which formula? X square minus y square or a square minus b square. So our first term is a is x upon 5 and b is 6. So easily we can solve it with only 2 steps. First step is x upon 5 square minus second term 6 square. So last step of final answer is x square 5 चा स्क्वेअर काय होईल 25 minus 6 square. So this is our answer. आहे ना इझी? बघा खूप इझी आहे. जर आपण एक्झाम्पल असे सॉल्व करू तर आपल्याला इंटरेस्ट क्रिएट होत जाईल आणि हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये परफेक्टनेस येईल. कधीच आपण या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही किंवा आपण अडखळणार नाही जर प्रॅक्टिस केली सराव केला तरच. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 सुद्धा दिले आहे तर तो सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याच्यामधील 1-2 एक्झाम्पल आपण बघणार आहोत. दिसतंय का या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2. कुठलं सॉल्व करायचं? पहिलंच करायचं का? ओके. पहिले एक्झाम्पल बघूया आपण काय दिलंय 502 मल्टिप्लाय बाय 498. कशा प्रकारे सॉल्व करायचं? ऑलरेडी आपण असे एक्झाम्पल केलेले आहेत. असे केलेले नाही आहे बट याला स्क्वेअर असं केलेलं आहे 502 चा स्क्वेअर. सो आपण कसे सॉल्व करत होतो ते तर 500 प्लस 2 करायचं आणि मग ते सॉल्व करत होतो. तर हे एक्झाम्पल आपल्याला कशा प्रकारे सॉल्व करायचे बघा. आता x प्लस b इन फर्स्ट ब्रॅकेट and x मायनस b इन सेकंड ब्रॅकेट या फॉर्म मध्ये आपल्याला हे कन्वर्ट करून सॉल्व करायचं. सो x काय होईल या ठिकाणी 500 मध्ये किती मिळवले म्हणजे 502 होतील तर 2 बरोबर. 500 मधून किती मायनस केले म्हणजे 498 होतील 2. सो फर्स्ट टर्म इज 500 and second term is 2. Correct. So we can write this 500 plus 2 in first bracket and in second bracket we can write 500 minus 2. So by the formula x plus y in second bracket x minus y. कशा प्रकारे सॉल्व करता येईल आपल्याला? आपला जो फॉर्म्युला होता तो a प्लस बी आणि a मायनस बी चा फॉर्म्युला.
500 square minus 2 square. So our answer will be 500 चा स्क्वेअर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, सांगा आन्सर. या ठिकाणी 5 चा स्क्वेअर काय होतो 25. करेक्ट 25. सो 0 0 किती येतील बघा 1 2, याचं पण दुप्पट होईल 1 2. सो 2,50,000. This is our answer. This is the square of 500 and minus 2 चा स्क्वेअर 4. So our answer will be, याची सबट्रॅक्शन करून मिळणारं जे असेल ते आपला आन्सर असेल. कुठला असेल आता आन्सर, बघा 2,49,996. कारण आपण काय केलं 4 त्यामधून मायनस केलं. दिस इज अवर फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. ओके, अंडरस्टँड. याप्रमाणे जर का तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, हे एकच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं, बट अशा प्रकारचे बरेच एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी तुम्हाला मिळतील. ते तुमच्या बुकमध्ये पण आहेत, डायजेस्टमध्ये पण आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकाशनच्या बुकमध्ये तुम्हाला मिळतील, किंवा मोबाईलमध्ये सुद्धा एक्झरसाइज मागितली तर अशा टाईपचे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला अवेलेबल होतील. जर असे एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून एक समजून घेतलेला आहे, त्याप्रमाणे स्वतःहून जर का आणखी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला, स्वतः सॉल्व्ह केलं, त्याच्यामध्ये आलेल्या ज्या अडचणी आहेत त्या शोधल्या की कुठं आपल्याला अडचण जाते, तर 101% हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला कधीच सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे हा जो भाग आहे 51 प्रॅक्टिस सेटचा तो आपण इथे कव्हर केलेला आहे. आता पुढील एक्झाम्पल आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहे. तोपर्यंत आज झालेल्या जो क्लास आहे त्याचा व्यवस्थित रीतीने सराव करा आणि पुढील क्लासला या. ओके, थँक्यू.